श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही 3 तारखेला 3 मार्चला जे ग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे, ते कुठल्या राशीला शुभ आहे, कुठल्या राशीला अशुभ आहे, कुठल्या राशीला मिश्र आहे किंवा सम आहे हे बघणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण कुठल्या राशीने काय सेवा करावी ही पण आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. तर चला आता आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करू. तर हे बघा, 3 मार्चला आपलं चंद्रग्रहण आहे आणि त्या दिवशी आपल्याला सकाळपासनं वेध सुरू होत आहे. पण आपल्याला वेध जे पाळायचे ते 11 वाजेपासून पाळायचे आहे वेध. आणि ग्रहण जे आहे दुपारी 3:20 सुरू होणार आहे आणि 6:48 संपणार आहे. त्यामुळे आपल्याला 6:48 नंतर आपले ग्रहण संपणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला ग्रहणाच्या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आता ग्रहणाच्या काळामध्ये बघा, प्रत्येकाने सेवा करायची. कधी पण आपले जे ग्रहण म्हणजे कुठलाही व्यक्ती असेल त्याने ग्रहण काळामध्ये असा एकही व्यक्ती नसावा की त्याने ग्रहण काळात सेवा केलेली नसावं. कारण की कसं असतं बघा, आपण नेहमीच आपण देवाला काहीतरी मागत असतो, काहीतरी सेवा करत असतो. पण जेव्हा आपण देवाला काही मागतो त्याच्यासाठी आपण काहीतरी स्तोत्र मंत्र वाचतो. आणि जेव्हा आपण हे ग्रहणामध्ये स्तोत्र मंत्र वाचले ना, तर ते पॉवरफुल होतात. जसे आपण तांब्याचे पितळेचे भांडे जसा बघा घासल्यानंतर कशी चकाकी येते, तसेच आपण हे ग्रहण काळामध्ये जेव्हा आपले मंत्र स्तोत्र जेव्हा म्हणतो ना, तर तेव्हा ते चकाकी येतात आणि थोडक्यात ते उजळतात. जे म्हणता ना, पॉवर येते, शक्ती येते त्या मंत्रामध्ये ग्रहण काळामध्ये. म्हणून आपण ग्रहण काळामध्ये प्रत्येकाने जोही तुम्ही म्हणत असाल, रोज मंत्र म्हणत असाल, स्तोत्र म्हणत असाल, जी पण तुम्ही सेवा करत असाल ग्रहण काळामध्ये, ती सगळी सेवा आपल्याला करायची असते. आम्ही तर मागच्या ग्रहणामध्ये केंद्रातच ठेवलं होतं. आता ह्या ग्रहणाच्या वेळेस अजून काही आहे नाही, परंतु नियोजन पण होईल, केंद्रातच होईल. आम्ही पण केंद्रात ठेवू ही सेवा, कारण की घरी एवढे बायका घेत नाही. केंद्रामध्ये आम्ही प्रॉपर घेतो सेवा सगळ्या. आणि आपण आपल्या घरी पण घ्यायला पाहिजे, कारण की सगळेजण केंद्रात जात नाही. केंद्र सगळ्यांना जवळ नाहीये, लांब आहे. आता आम्ही घेतो, सगळेच सगळेच घेत नाही केंद्रामध्ये, सगळ्याच केंद्रात ती सेवा होत नाही. पण आम्ही महिला आहे, आम्ही काय म्हणतो घरी करायचे तर केंद्रात करू, आपल्या बरोबर 10 जणी आणखी सेवा करतील असा आमचा हेतू असतो, म्हणून आम्ही केंद्रात घेतो. तर असो, तर तुम्ही सुद्धा ग्रहण काळामध्ये प्रत्येकाने जे पण आपला गुरुचा मंत्र आवर्जून जपायचा आहे. गुरुचा मंत्र जपा. म्हणजे आता बघा, आता आपले तर स्वामीच गुरु, पण ज्यांचे दुसरे गुरु असेल त्यांनी त्या गुरुचा पण मंत्र जपायचा आहे. आता ग्रहण काळामध्ये सेवा का करावी? सगळ्यात महत्वाची, आपली सेवा ऊर्जित होते, पॉवरफुल होते, सेवेला शक्ती येते. त्यामुळे आपण नंतर कधी आपल्या कुठल्या समस्यासाठी जर ती सेवा केली तर ते लवकर आपलं काम होतं. आता उदाहरणार्थ, ललित सहस्रनाम आहे, आपल्याला ललित सहस्रनाम वाचायला आपण सांगितलं. ग्रहण काळामध्ये आपण ते वाचत जा, म्हणजे सगळेच स्तोत्र मंत्र वाचायचे. आणि उदाहरणार्थ कधी तुम्हाला छातीचा प्रॉब्लेम झाला, कोणाला घरात छातीचा प्रॉब्लेम झाला आणि आपण सांगितलं ललित सहस्रनामाचं तीर्थ द्या त्यांना, किंवा ललित पंचक तीर्थ द्या. पण आता तुम्ही हे ग्रहण काळामध्ये वाचलेलं असल्यामुळे काय होईल, तुमच्या त्या ज्या सेवेला आहे ना ऊर्जा आलेली असेल, तर ललित सहस्रनाम तुमचं ऊर्जित झालेलं असेल, पॉवरफुल झालेलं असेल. जेव्हा तुम्ही ते तीर्थ त्यांच्यासाठी बनवाल किंवा तुम्ही स्वतःसाठी बनवाल, जेव्हा तुम्हाला जसा प्रॉब्लेम आल्यानंतर जेव्हा तुम्ही बनवाल ना, तर ते तुम्हाला लवकर फळ देईल आणि ते तुमचं लगेचच बरं होईल. तर ह्या गोष्टी असतात, म्हणून हे ग्रहण काळामध्ये आवर्जून सेवा करायची असते. झालं. आता ग्रहण काळामध्ये आपण आपल्या नित्यसेवेमध्ये बघा, सगळे मंत्र आहे, काय करायचं सुरुवातीपासून जे मंत्राचं मी बघा, हे सगळे मंत्र कमीत कमी 11 वेळा तरी म्हणायचे. शक्यतो तर आपले 1 माळ करायची, पण एवढा वेळ असत नाही. पण कमीत कमी 11 वेळा तरी बोलायचं. श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ बोला. जे छोटे छोटे मंत्र ते 1 माळ बोला. म्हणजे आता श्री स्वामी समर्थ मंत्र, शाबरी मंत्र, हा शाबरी मंत्र आपल्याला खूप ठिकाणी कामात येतो, खूप गरजेचा आहे शाबरी मंत्र, म्हणून तो आपण 11 माळी बोलला. सॉरी 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 1 माळ बोला. श्री स्वामी समर्थ मंत्र आणि शाबरी मंत्र 1 माळ बोला, कारण की शाबरी मंत्रात खूप शक्ती आहे आणि ते आपल्याला नेहमीच तो शाबरी मंत्र वापरावा लागतो आपल्याला संरक्षणासाठी वगैरे. त्यानंतर कालभैरव अष्टक पण आपल्याला नेहमीच वापर करावा लागतो प्रत्येक याच्यात, म्हणून कालभैरव अष्टक सुद्धा 11 वेळा घ्या तुम्ही.
म्हणजे ते जेवढं तुम्ही जास्त वेळा घाल तेवढे ते पॉवरफुल, तेवढी त्याच्यात शक्ती ऊर्जा जास्त येईल आणि तेवढं तुमचे ते जे आहे ना स्तोत्र मंत्र तेवढे तुमचे जास्त पॉवरफुल होतील. म्हणून तुम्ही ग्रहण काळामध्ये अवश्य करा. मी तर तुम्हाला सांगते, रात्री 1ला जरी ग्रहण लागत असेल ना, तरी मी 1ला उठून ते सगळे स्तोत्र मंत्र वाचते. कारण की मला असं खूप पूर्वीपासून म्हणजे खूप पूर्वीपासून तो हे आहे. म्हणजे 25 ते 1 वर्ष जास्त झाले असेल तेव्हापासूनची मला ती सवय. म्हणजे मी ग्रहण काळामध्ये करतच असते. दुसरी गोष्ट आपल्याकडे जे छोटे-छोटे यंत्र आहे, आता आपण घेतलेले वाहन यंत्र घेतलेले, संरक्षण यंत्र घेतलेले, मारुती यंत्र घेतलेले, हे जे छोटे-छोटे यंत्र घेतलेले आहे ना, ते हे यंत्र हातात घ्यायचे आणि आपल्याला प्रत्येक सगळे यंत्र एका वेळेला हातात घेऊन सगळ्यांवर आपल्याला श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. म्हणजे ते यंत्र सुद्धा पॉवरफुल होतात. ते यंत्र पण ऊर्जित होतात. आता जेव्हा आपण ते ग्रहणामुळे मध्ये जर आपण त्या यंत्रावर काही सेवा केली नाही, तर ते यंत्र बाद होत असतात. मग ते नंतर ग्रहणामध्ये सेवा न झाल्यामुळे ते बाद झाल्यामुळे आपले नंतर ते काही काम करत नाही ते यंत्र. म्हणून आपल्याला ते यंत्र, सगळे यंत्र जमा करायचे. घरातल्या जेवढ्यांकडे जे पण असेल यंत्र सगळे जमा करायचे. एका डिशमध्ये ठेवा आणि त्याच्याकडे बघत एक माळ श्री स्वामी समर्थ जप करा. म्हणजे हे सगळे यंत्र परत ऍक्टिव्ह होतील आणि परत सगळे काम जोराने करतील आणि जास्त ताकदीने ते यंत्र काम करतील. म्हणून आपल्याला ते यंत्र सगळे त्या दिवशी हे करायचे आहे, ऊर्जित करायचे आहे, त्याच्यावर जप करायचा आहे. आता झालं हा एक. दुसरी गोष्ट आणखी आता आपण बघू कुठल्या राशीला हे ग्रहण जे आहे हे शुभ आहे. आता हे जे ग्रहण आहे ना, तर मेष, वृषभ, कन्या, धनु ह्या राशींना हे शुभ फल देणार आहे. त्यांनी जास्तीत जास्त गुरुचा जप करा किंवा म्हणजे सगळ्यांनीच गुरुचा जप करा, पण यांनी जास्तीत जास्त करा. त्यानंतर मिश्र म्हणजे मध्यम फळ, मिथुन, तुला, मिथुन, सिंह, तुला, मकर ह्या राशींना आहे. आता ज्यांना शुभ आहे हे ग्रहण बघू शकतात. फक्त ज्यांना अशुभ आहे त्यांनी ग्रहण बघायचं नाही. आता ग्रहण अशुभ कोणत्या राशीसाठी आहे? कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन ह्या राशीला अशुभ आहे. ह्या राशीच्या लोकांनी ग्रहण बघायचं नाही. गर्भवती महिलांनी ग्रहण बघायचं नाही आणि बाकीचे जे सांगितले शुभ आहे ते ग्रहण बघू शकतात. झालं. त्यानंतर आता बघा, आता ग्रहणामध्ये आपण सगळ्यांनी काय करणार आहे, आपण ग्रहण जे आहे ना 3:20 त्याच्या अगोदर, त्या अगोदर 3:20च्या अगोदर तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्यायची आणि 3:20 किंवा अगोदर मागे बसलं तर चालेल, पण जेवढं तुम्ही त्या वेळात बसाल तेवढी तुमची जास्त सेवा होईल. तेव्हा बसायचं. सगळे आपण नित्यसेवा असते ना, आपली नित्यसेवा तुम्हाला माहिती आहे, नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक. कोणतं? नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक घ्यायचं. पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं वाचून घ्यायचं. सगळं वाचायचं. कारण की हे त्यातले मंत्र प्रत्येक आणि मंत्र असेल, स्तोत्र असेल, हे प्रत्येक मंत्र स्तोत्र आपल्याला कधी ना कधी कामात येणार आहे. कधी ना कधी त्याचा वापर करावाच लागतो. आणि हे जे त्यातले जे मंत्र स्तोत्र आहे ना, हे सगळे आपल्या म्हणजे कामाचेच आहे. म्हणून आपण ते प्रत्येक ग्रहणामध्ये ते मंत्र स्तोत्र आपल्याला वाचन करायचं असतं. म्हणजे ते आपल्याला कधी पण, कुठे पण आणि पटकन कामात येईल. तेव्हा तुमचं जर ग्रहणामध्ये जर सेवा झाली नसेल आणि असे तुमचे भरे पण त्याच्यात तो पॉवर आलेली नसते, तर मग तुम्हाला ते जिथं आपल्याला तुम्हाला 108 वेळा वाचल्यानंतर जे फळ मिळणार असतं किंवा सॉरी 108 वेळा वाचल्यानंतर जे तुमचं काम होणार असतं, ते तुम्ही ग्रहणात जर तुम्ही ते हे केलेलं असले, स्तोत्र मंत्र उजळलेले असतात, वाचलेले असले तर त्याला उजळलेले म्हणतात किंवा पॉवर म्हणतात किंवा ऊर्जा निर्मित म्हणतात, ऊर्जित म्हणतात. तर ते तुम्हाला तुमचे जेव्हा काम असेल तर 11 वेळा वाचल्याने तुमचे ते काम होईल. म्हणजे बघा, इतर वेळा तुम्ही 108 वेळा वाचल्यानंतर जे काम तुमचं होणार आहे, तेच काम तुमचं ग्रहणामध्ये वाचलेल्या स्तोत्र मंत्रामुळे तुमचं 11 वेळा वाचण्यातच काम होईल. म्हणजे याचा अर्थ काय झालं, त्या ग्रहणात सॉरी 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 त्या स्तोत्र मंत्रामध्ये ऊर्जा आली, पॉवर आला, शक्ती आली, म्हणून आपले काम लवकर व्हायला लागले. म्हणून आपण अगदी मी अंतःकरणापासून आवर्जून सांगते की ग्रहणामध्ये आपण आवर्जून सेवा करा. जी पण भेटेल ते सेवा करा. म्हणजे ग्रहणाचा आपण 1 मिनिट सुद्धा वाया घालवायचा नाही. जेवढं आपल्याला सापडेल तेवढं वाचायचं. फक्त एवढंच, नुसतं रट्टा नाही मारायचा की निदान वाचताना आपण काय वाचतो एवढं समजलं, एवढं तरी करायचंय. परंतु तुम्ही तो अनुभव घेऊन बघा. आणि पुन्हा एकदा सांगते, सगळे आपले जवळचे सगळे तुमचं संरक्षण कवच असेल,
त्यानंतर केसारी असेल, त्यानंतर छोटे छोटे यंत्र असेल, ते सगळे घ्यायचे. फक्त देवघरातले कुठलेही तुमचं श्रीयंत्र असेल, रुद्रयंत्र असेल, कुबेरयंत्र असेल, त्याला हात लावायचा नाही. देवघरातल्या यंत्रांना हात लावायचा नाही. हे जे आपले देवघरात आपण ठेवत नाही तेच घ्यायचे, कारण की देवघरातले यंत्रांना म्हणजे देवाच्याला हात लावायचा नाही ते ग्रहणामध्ये. मग बाकी आपण नंतर करू शकतो किंवा अगोदर. आणखी एक, ग्रहणामध्ये आपण दान धर्म करू शकतो. ग्रहणामध्ये दान धर्म केल्याने पण जास्त पुण्य असतं. ग्रहणामध्ये दान धर्म हा एक मोठा पुण्याचा काम आहे, हे पण एक. पण ते ते सुद्धा आपण केलं तर अधिक उत्तम आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी पुन्हा एकदा सांगते, ज्या राशींना आपण सांगितलं ते ग्रहण हे नाहीये, अनिष्ट आहे, शुभ नाहीये, त्या राशींनी ग्रहण बघू नका. राशीचे नाव पुन्हा सांगते मी: कर्क, वृश्चिक, मीन आणि कुंभ, हे 4 राशींनी बघायचं नाही. आणि गर्भवती महिलांनी ग्रहण बघायचं नाही. गर्भवती महिलांनी सगळे नियम पाळायचे. काही कापायचं नाही, बाहेर जायचं नाही आणि पायाला आडी घालून बसायचं नाही. आणि जेव्हापासून आपण वेदापासून, आता तुम्हाला वेदापासूनच काम करायचं नाही, सकाळी 11 वाजेपासूनच गर्भवती महिलांनी पाळायचं आहे. तर आपण सकाळी 11 वाजेपासून वाचन करत राहा. नाही वाचायला जमत तुम्हाला एक सारखं, तर निदान मनातल्या मनात जप करत राहा. जेवढे तुम्हाला जप करता येईल तेवढे, कारण की वेद काळात असेल किंवा ग्रहण काळात असेल, जी पण सेवा होती ती आपली खूप 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 पुण्यवान सेवा असते. खूप खूप म्हणजे पॉवरफुल सेवा तर होतीच होती, पण त्या काळामध्ये जी काही सेवा करतो त्याच्या आपल्याला अनंत पटीने पुण्य लागत असतं. लक्षात घ्या, अनंत पटीने पुण्य लागत असतं. म्हणून आपल्याला ग्रहण काळामध्ये, वेद काळामध्ये सेवा करायला सांगितलेली आहे आणि ती आपल्याला करायचीच आहे. जेवढी पण तुमच्याकडे शक्य होईल तेवढी करा. मी तर सांगते, 1 मिनिट सुद्धा वाया घालवू नका. तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमच्या सेवेतच घालवा. असो, आज आपण इथेच थांबू. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ग्रहण काळात कोणती सेवा करायची हे कळालं आहे. आणि कोणत्या राशींना शुभ आहे, कोणत्या राशींना अशुभ आहे, आणि कोणी बघायचं आहे, कोणी नाही बघायचं, तर हे सगळी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओत समजली असेल. तर मी इथेच थांबते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.